बाळासाठी प्रयत्न करताय का? होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर. International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुझुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 02225425555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल. दैनिक कोकण सकाळ गेले 38 वर्ष ठाणे, मुंबई आणि कोकणात प्रसिद्ध होणारं आघाडीचं दैनिक. मुंबई, ठाणे आणि कोकणाच्या प्रश्नांना, त्याचप्रमाणे राज्याच्या बातम्यांना प्रभावीपणे प्रसिद्धी देणारं एक आघाडीचं दैनिक कोकण सकाळ. आपल्या दुकानाची, व्यवसायाची, कंपनीची, मालाची जाहिरात करण्यासाठीचं उत्तम माध्यम दैनिक कोकण सकाळ. संपादक राजाराम गोपाळराव माने. काही माणसं अशी असतात की ती त्यांची ध्येयपूर्तीसाठी प्रचंड मेहनत घेतात आणि मग ही मेहनत खऱ्या अर्थाने हिंदीमध्ये जसं म्हणतात मेहनत रंगलाई. ही मेहनत पूर्ण होते आणि मग त्यातनं त्यांना ज्या गोष्टी अचीव करायच्या असतात, जे त्यांचं ध्येय असतं, जे स्वप्न उराशी त्यांनी बाळगलेलं असतं, या गोष्टी ते पूर्ण करत असतात. आत्ता मी आहे एका मर्सिडीजमध्ये आणि ही मर्सिडीज आहे माझे मित्र श्री चंद्रहास रहाटे यांची. चंद्रहास रहाटे हे गेल्या 33 वर्षांपासून गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करत आहेत. CGR फिन टीम, चंद्रहास गोपीनाथ रहाटे फिन टीम हे त्यांच्या कंपनीचं नाव आहे. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत थोडं नव्हे तर जवळपास 100 कोटी रुपयांपेक्षा जास्तचा प्रीमियम आणि इन्व्हेस्टमेंट्स मार्केटमधून आणलेल्या आहेत आणि जवळपास 1800 फॅमिलीजना, 1800 कुटुंबांना, ही खूप मोठी संख्या आहे, त्यांनी आजपर्यंत आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सुरक्षित केलेलं आहे. हे करत असताना त्यांनी स्वतःची स्वप्न देखील साकारली. हे सगळी जी त्यांची कामाची पद्धत आहे, त्यांनी स्वतःची ध्येय कशा पद्धतीने अचीव केलेली आहेत, या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत चंद्रहास रहाटे. चंद्रहासजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. ही जी मर्सिडीज आहे, या मर्सिडीजचं स्वप्न तुम्ही माझ्या मते 25 वर्षांपूर्वी बघितलं होतं. खरं. मला सांगा जरा एक्झॅक्टली काय स्टोरी होती ती. 25 वर्षापूर्वी मला असं वाटलं होतं आपल्याकडे मर्सिडीज असायला पाहिजे. तेव्हा तर तेवढा बिझनेसही नव्हता, पण त्यावेळी एक हिंमत अशी दाखवली की मी एका शोरूममध्ये गेलो आणि त्या शोरूमच्या मध्ये जी माणसं काम करतात त्यांना सांगितलं की मला माझं ध्येय आहे की मर्सिडीज घ्यायचं माझं ध्येय आहे, तर मला पाहायला मिळेल का. तर त्यांनी तेवढ्याच प्रेमाने मला ती मर्सिडीज दाखवली. म्हणजे आयुष्यात जी आपण स्वप्न पाहतो ती कधी ना कधी पूर्ण होतात, फक्त आपण त्या स्वप्नावर विश्वास ठेवायला हवा. एक्झॅक्टली. म्हणजे चंद्रहासजींची सुरुवात कशी झाली हे देखील खूप इंटरेस्टिंग आहे. चंद्रहास रहाटे हे LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर एक पोस्ट असते.
हे डेव्हलपमेंट ऑफिसर काय करतात तर हे वेगवेगळ्या प्रकारचे एजंट अपॉइंट करतात आणि त्या माध्यमातून इन्शुरन्सचा बिझनेस पुढे जात असतो. अशा एका डेव्हलपमेंट ऑफिसरकडे श्री चंद्रहास रहाटे हे काम करत होते आणि त्यांना स्टायपेंड विद्यावेतन हे फक्त 200 रुपयांचं होतं. 200 रुपयांपासून मर्सिडीजपर्यंतचा हा प्रवास आहे. काय सांगाल कसं होतं ते, म्हणजे त्यावेळेस काय झालं होतं एक्झॅक्टली, कसं स्वप्न बघितलं होतं तुम्ही? जेव्हा मी 200 रुपये स्टायपंडवर कामाला लागलो तेव्हा त्या जे काही आमचे एजंट आहेत त्यांचं काम करायचो, तर त्यांना एक महिन्याला चेक यायचं. तर माझे डेव्हलपमेंट ऑफिसर दीपक सुर्वे, त्यांना मी दादा म्हणतो, त्यामुळे दादा मला असा एक चेक करून दे, मला पण हवा आहे, मलाही एजन्सी घ्यायची. ते म्हणत अजून लहान आहेस, SY BCom आहेस, ग्रॅज्युएशन कर मग एजन्सी घे. म्हटलं नाही, मला आत्ताच एजन्सी घ्यायची. आणि मग मी एजन्सी घेतली SY BCom ला आणि मग हा एक स्वप्नांचा प्रवास चालू झाला. करेक्ट आहे. आणि हा स्वप्नांचा प्रवास हळूहळू कुठलीही गोष्ट ना एका दिवसात एका रात्रीमध्ये, असं म्हटलं जातं रोम वॉज नॉट बिल्ड इन अ नाईट, एका रात्रीत रोम बनलं नव्हतं. आज त्यांनी जो त्यांचा स्वतःचा रोम बनवलेला आहे हा संपूर्ण प्रवास अतिशय रोमहर्षक अशा प्रकारचा प्रवास आहे. आणि हा प्रवास करत असताना सगळ्यात महत्त्वाचं जर त्यांनी काही पाळलं असेल तर ते ग्राहकाचं हित. आणि त्या दृष्टिकोनातून अनेक स्वतःचे, म्हणजे एक माणूस, प्रत्येक माणूस जो असतो ना आमच्या सेल्सच्या भाषेमध्ये, तो माणूस स्वतःचे टेक्निक्स डेव्हलप करत असतो, स्वतःच्या काही गोष्टी तो डेव्हलप करत असतो. तर अशा पद्धतीने चंद्रहासजींनी सुद्धा हा स्वतःचा जो बिझनेस आहे हळूहळू मोठा केलेला आहे. तर कशा पद्धतीने हा सगळा बिझनेस तुमचा वाढत गेला? सुरुवातीच्या काळात आम्ही चाळीत राहायचो आणि त्यावेळी पाहिलं तर आमच्याकडे जराही काही कॉन्टॅक्ट नव्हते, काही नव्हते. तर अशावेळी एक जिद्द होती की मला काहीतरी लाईफमध्ये करायचं. त्यामुळे मी अननोन लोकांना भेटायला सुरुवात केली, ज्याला आपण कोल्ड कॅनव्हासिंग असं म्हणतो. बरोबर. आणि त्यातनं मी जे शॉपकीपर्स आहेत त्यांना भेटायचो. मी इव्हन ट्रेनमध्ये लोकांना कन्व्हिन्स केलंय आणि त्यांना आपले ग्राहक बनवलेले. तर हा जो सगळी स्वप्नांचा प्रवास आहे आणि हे आर्थिक साक्षरता या विषयातनं जो काही माझा व्यवसाय सुरू झालेला आहे, त्यातनं मी बरंच एज्युकेशन घेतलं माझ्या स्वतःसाठी की आर्थिक साक्षरता किंवा इन्शुरन्स किती प्रमाणात लोकांना द्यायला पाहिजे, कशा पद्धतीने द्यायला पाहिजे, असे बरेच कोर्सेस केले. आणि त्या माध्यमातून मी लोकांना गाईड करत गेलो की तुमची गरज काय आहे आणि तुमची गरज ही माझी गरज आहे आणि त्यानुसार मी त्यांना प्लॅनिंग देत गेलो. एक्झॅक्टली. आणि ह्याच्यातूनच लोकांची गरज ही आपली गरज आहे, नाही तर बऱ्याचदा स्वतःचा अजेंडा बिझनेसमध्ये राबवला जातो आणि आपल्याला जे पाहिजे ते प्रोडक्ट लोकांना दिले जातात, पण हे जास्त काळ टिकणारं नाही. आणि 33 वर्ष टिकणारं तर नाहीच नाही. ते फक्त 52 वर्षाचे आहेत आणि 52 वर्षांच्या आयुष्यामध्ये 33 वर्ष ते बिझनेस करत आहेत. आणि याच्या ज्या काही सक्सेस स्टोरी सांगितल्या तर ते 17 वेळेस MDRT झालेले आहेत. इन्शुरन्सच्या क्षेत्रात MDRT ही खूप मोठी अचिव्हमेंट असते. MDRTच्या पुढची एक अचिव्हमेंट असते, तिला COT म्हणतात. म्हणजे दरवर्षी किमान 1 कोटी रुपयांचा प्रीमियम तुम्हाला आणावा लागतो तर तुम्ही COT बनतात. त्याच्या पुढचा असतो टॉप ऑफ द टेबल, म्हणजे 2 कोटी रुपयांचा बिझनेस तुम्हाला दरवर्षी करावा लागतो आणि तर तुम्ही TOT होतात. आणि असं करणारे संपूर्ण देशभरामध्ये हाताच्या बोटावर मोजणे एवढे लोक असतात आणि त्या हाताच्या बोटावर मोजणाऱ्या लोकांमध्ये चंद्रहास आहे. म्हणून एवढी मोठी मर्सिडीज त्याच घेऊ शकलेले आहेत. मला सांगा, हे करत असताना तुम्ही स्वतःची ज्यावेळेस गोष्टी करता त्यावेळेस प्रत्येक माणसाचा एक रिस्क ॲपेटाईट असतो. रिस्क मॅनेजमेंट ही एक खूप मोठी गोष्ट असते. याच्याबद्दल तुम्ही नेहमी म्हणता, थोडक्यात मला सांगा काय आहे? आजकाल असं झालंय ना की आज आपण टीव्हीवर बरेचसे काही इन्फ्लुएन्सर असतात किंवा बरेचशी लोक असतात की जे सातत्याने सांगतात रिस्क घ्या. पण किती प्रमाणात रिस्क प्रत्येकाने आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेतली पाहिजे हे गणित असतं आणि हे गणित प्रत्येकाने जाणून घेणं महत्वाचं असतं. आणि त्याच्यामुळे बरेच वेळा गुंतवणूकदार हा नेहमी संभ्रमात असतो की मी नेमकं काय करायला पाहिजे. करेक्ट. तर नेहमी मी एक फायनान्शियल पिरामिड फॉलो करतो की ज्याच्यामध्ये किती प्रमाणात रिस्क घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीने तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग झालं पाहिजे या संदर्भात मी गाईड करत असतो. आणि बरेचसे माझे लेक्चर्स, मी सेमिनार्स या संदर्भात बरेच घेतोय. बरंचसं माझं लिखाण चालू आहे. सामनामध्ये गेली 2 महिने मी सातत्याने लिहितोय या विषयाबद्दल. महाराष्ट्र टाइम्समध्ये आता आपण 40 लेख माझे प्रसिद्ध झालेत. 2 TV शोज पण आपण केलेले त्या संदर्भातले. तर बराचसा जो आर्थिक साक्षरतेचा जो काही हा वसा घेतलेला आहे, हा वसा मी पुढे चालू ठेवणार आहे आणि अधिक प्रमाणात लोकांना आर्थिक साक्षर करणार आहे की कशा पद्धतीने प्लॅनिंग केल्यानंतर आपले गोल हॅसल फ्री, म्हणजे पीस ऑफ माइंडने पण अचीव्ह झाले पाहिजेत. बरोबर आहे. एक्झॅक्टली. म्हणजे त्यांचं जे एक थोडक्यात सांगा ना की
कुठे कुठे तुमचे किती पैसे साधारणपणे असले पाहिजे? ते खूप छान आहे तुमचा पिरॅमिड, हां. त्याविषयी थोडक्यात सांग. येस, फायनान्शियल पिरॅमिड काय सांगतो की तुमचा पाया हा मजबूत असला पाहिजे. हं. तर पाया मजबूत म्हणजे करणं म्हणजे काय, तर प्रोटेक्शन दोन गोष्टींचं महत्वाचं. एक म्हणजे आपलं जे इन्कम जे आहे हं. हे आपल्यानंतर आपल्या फॅमिलीला जातंय की नाही याची पहिल्यांदा काळजी घेणं महत्वाचं आहे. हं. सेकंड आहे हेल्थ फॅक्टर. हं. हेल्थ फॅक्टरमध्ये मेडिक्लेम जो असतो हा ॲडिक्वेट असणं गरजेचं आहे. Correct. उद्या काही मला हॉस्पिटलला जायला लागलं तर कमीत कमी माझे सेव्हिंग मधले पैसे खर्च होता कामा नये. बरोबर. तेवढा तरी मेडिक्लेम, मग टॉपअप इन्शुरन्स म्हणून एक प्रकार आहे त्यानंतर कमी प्रीमियम मध्ये पण तुमचा मोठा इन्शुरन्स होतो. हं. तर या संदर्भामध्ये आपण जो पिरॅमिड पाया जो आहे पिरॅमिडचा हा पाया मजबूत करणं गरजेचं आहे. करेक्ट. आणि त्यानंतर पुढची स्टेप आहे रिस्क फ्री ग्रोथ इन्व्हेस्टमेंट, ज्याच्यामध्ये तुमचं कॅपिटल प्रोटेक्ट आहे. म्हणजे कुठल्याही तुमच्या इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटशी निगडीत नाही आहेत, अशामध्ये पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. आणि त्यानंतरची पुढची स्टेप आहे जी ग्रोथ विथ रिस्क, म्हणजे ज्याच्यामध्ये म्युच्युअल फंड येतं, शेअर्स येतं. आणि ही रिस्क घेणं पण तेवढंच गरजेचं आहे, कारण आपल्याला इन्फ्लेशन पण बीट करायचं आहे आपल्याला. त्यामुळे ही रिस्क घेणं महत्वाचं आहे. हे पण आपण ग्राहकाने समजून घेणं गरजेचं आहे. करेक्ट आहे. आणि जर तुमच्याकडे भरपूर पैसे झाले तर तुम्ही हाय ग्रोथ मध्ये म्हणजे ऍसेट क्रिएशन मध्ये टाकू शकता. आणि त्याच्यावरचा एक म्हणजे तुमच्या एवढे आणि त्याच्यानंतर एक छोटासा भाग येतो तो स्पेक्युलेशनचा येतो. Correct. स्पेक्युलेशन मध्ये खूप व्होलॅटिलिटी असते, तुमचे पैसे खूप वाढतील किंवा निघून पण जातील. त्यामुळे खूप कमी प्रमाणात त्याच्यामध्ये पैसे टाकले गेले पाहिजेत की उद्या वाईट वाटतं कामा नये की माझे पैसे गेले तरी. बरोबर. तर अशा पद्धतीने जर आपण पिरॅमिड फॉलो केला तर मला असं वाटतं की प्रत्येकाला हॅसल फ्री ग्रोथ मिळेल आणि एक डिसिप्लिन आपल्या पोर्टफोलिओमध्ये मेंटेन राहील. करेक्ट आहे. मी असं बऱ्याचदा बघितलेलं आहे, म्हणजे माझ्या घरात सुद्धा बरेच इन्शुरन्सचा व्यवसाय करणारे बरेच लोक आहेत आणि आपल्या अवतीभोवती बरेच सारे मित्र असतात. हे नेहमी काय सांगत असतात, हां आय एम इन्शुर्ड, माझा इन्शुरन्स, अरे माझी पॉलिसी आहे ना. म्हणजे पॉलिसी आपण ज्यावेळेस विचारतो काय, कुणीतरी 2 लाखाची पॉलिसी असते, 2.5 लाखाची पॉलिसी असते, 1 लाखाची पॉलिसी असते. कोणीतरी मामा आला, काका आला, भाचा आला तर त्याच्याकडनं काहीतरी त्याला बिचारायला हेल्प म्हणून काहीतरी हे केलं जातं. बरोबर आहे. असं बऱ्याचदा जाणवतं की खूप सारे लोक अंडर इन्शुर्ड आहेत. त्यांना काय सल्ला द्याल? बराच वेळा इन्शुरन्स बिझनेस हा प्रोडक्ट म्हणून विकला जातो, पण ऍटलिस्ट आपली प्रामुख्याने गरज किती आहे हे ओळखून आपण इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. एखादा माणूस जर 1 लाख रुपये कमवत असेल आणि त्याने केलेल्या प्लॅनिंग नुसार घरी फक्त 10,000 रुपये इन्कम जर फॅमिलीला पास ऑन होणार असेल तर त्या फॅमिलीचं कसं होईल? त्यामुळे कमीत कमी इन्शुरन्स घेताना की पुढच्या 15-20 वर्षात आपल्या फॅमिलीला किती कॉर्पस लागणार आहे, त्यानंतर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी साधारण किती रक्कम आपल्याला लागणार आहे, त्याप्रमाणे आपण घेतलेल्या ज्या लायबिलिटीज आहेत, लोन्स आहेत, की किती लोनची लायबिलिटी आजच्या घडीला आपल्या फॅमिलीवर आहे, या तिघांची टोटल घेऊन तेवढं कव्हरेज करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. एक्झॅक्टली. तर जे काही तुम्हाला ज्यावेळेस आर्थिक प्लॅनिंग करायचं असेल, फिनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल तर डेफिनेटली चंद्रहास रहाटेंसारख्या अतिशय अनुभवी आणि व्यवसाय म्हणून न करता मिशन म्हणून करणाऱ्या व्यक्तींशी तुम्ही संपर्क साधला पाहिजे. आणि याचाच एक जे द्योतक आहे, चंद्रहास सरांना आज अनेक मान्यवर वर्तमानपत्रांमध्ये लिखाणासाठी बोलवलं जातं. सामनासारख्या दैनिकामध्ये ते सातत्याने लेखन करत आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांचे जवळपास 40पेक्षा जास्त आर्टिकल्स आलेले आहेत. जय महाराष्ट्र आणि आणखीही काही चॅनल्सवर त्यांना इन्व्हेस्टमेंट या विषयावर सल्ला देण्यासाठी रिसोर्स पर्सन म्हणून बोलवलं जातं. ही सगळी क्रेडिबिलिटी त्याच वेळेस तयार होते ज्यावेळेस माणूस हा खऱ्या अर्थाने प्रोफेशनली स्वतःचं काम करत असतो. आणि हे सगळं करत असताना लिखाणामध्ये तुम्ही आहात, हे कसं काय आलं? म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे हा विषय सातत्यानं मी मांडतोय की आर्थिक साक्षरता, आणि त्यातनं कधीतरी काय वेळा काय होतं की लोक वाचून पण काही आपल्या आयुष्यातले निर्णय चेंज करत असतात किंवा काहीतरी आपल्या सुधारणा करत असतात. त्यामुळे ही लिखाणाची आवड होतीच मला पूर्वीपासून. त्यामुळे हा विषय पण मी त्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय की लोकांनी अधिक आर्थिक साक्षर व्हावं आणि आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवावे. कशा पद्धतीने लोक रिसीव्ह करतात? हो, करतात ना. आता मी सांगू शकतो की मी व्हॉट्सअपवर काही माझे लेख पाठवतो तर एक फोन मला आला की
की त्यांनी सांगितलं की अरे तुमचा लेख वाचून मला एवढं मोटिवेट व्हायला झालं की खरंच ज्या चुका आम्ही करतोय त्या तुम्ही दाखवलेल्या आहेत आणि कमीत कमी मला त्यातल्या चुका आता पुढे त्या चुका करायच्या नाहीये आणि मला एक चांगलं प्लॅनिंग करायचंय तर मला येऊन भेटा. तर हे आहेत चंद्रहास रहाटे. चंद्रहास रहाटे हे आर्थिक क्षेत्रात काम करतात. आर्थिक क्षेत्र हे वृक्ष लोकांचं क्षेत्र आहे. त्यांना त्याच्यामध्ये काव्य, शास्त्र, विनोद याच्यामध्ये अर्थशास्त्राला जागा नाही किंवा अर्थशास्त्रामध्ये काव्यशास्त्र, विनोदाला जागा नाही, पण तरीही चंद्रहास रहाटे खूप उत्तम कवी देखील आहेत. हे अंग कुठून आलं? जवळपास 11वीच्या वर्गात असताना पहिली कविता लिहिली होती. इन्स्पिरेशन काय होतं? इन्स्पिरेशन एकटा होतो त्यावेळी. ओके. पण हळूहळू ते इट्स अ गॉड ग्रेस, देवाची देणगी आहे, त्यामुळे लिहित गेलो. मी माझ्या कविता आणि गाण्यांच्यावरचा आठवणींच्या फुला हृदय दिले तुला हा कार्यक्रम काशीनाथ घाणेकरला शो सादर केला आणि नंतर कोरोना झाल्यामुळे सध्या मी पुढे काही त्याच्यावर केलं नाही. पण आतापर्यंत 2 पुस्तकं मी प्रसिद्ध केलेली आहेत कवितांची. आणि पण आयुष्य जगता जगता माझ्या ज्या छंद आहेत हे पण मला जोपासायचे आहेत. त्यामुळे हा जो आठवणींच्या फुलाचा जो प्रयोग आहे हा फ्युचरमध्ये पण करत राहणार. एखादी कविता होऊन जाईल छोटी कुठल्या विषयावर? आर्थिक विषयावर आपण. मी जसं एक स्लोगन लिहिलं होतं, अर्थ हा जीवनाचा श्वास आहे आणि सर्वांना सुरक्षित करणं हाच आमचा एकमेव ध्यास आहे. क्या बात आहे. अर्थ हा जीवनाचा श्वास आहे आणि सगळ्यांना सुरक्षित करणं हा आमचा ध्यास आहे. ह्याच ध्यासावर ते गेले 33 वर्षांपासून काम करत आहेत आणि उत्कृष्ट काम करत आहेत. मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने 1800पेक्षा जास्त कुटुंबांना त्यांनी आत्तापर्यंत आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सुरक्षित केलेलं आहे. डेफिनेटली चंद्रहास रहाटेंचा नंबर स्क्रीनवर चालू आहे. आपण त्यांच्याशी कधीही बोलू शकता, अर्थात कार्यालयीन वेळेमध्ये. आणि चंद्रहासजी, तुम्ही आज आमच्याशी बोललात आणि तुमच्या अलिशान अशा मर्सिडीजमध्ये बसायची संधी माझ्यासारख्या एका छोट्याशा पत्रकाराला मिळाली. मनापासून आभारी आहे. नितीनजी, तुम्ही आमच्यावर आमचा इंटरव्ह्यू घेता हे आमचं भाग्य असं मी समजतो. आणि थँक्यू सो मच की तुम्ही आमच्यासारख्या काम करणाऱ्या व्यक्तीला पुढे आणताय आणि लोकांसमोर आणताय. हे खूप मोठं काम तुम्ही करताय मला असं वाटतं. आम्ही एकमेकांना आता ग्रीट करतो आहोत. तोपर्यंत तुम्ही इंटरव्ह्यू बघा, दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि पुन्हा एकदा बोललात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. धन्यवाद सर. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. बाळासाठी प्रयत्न करताय का? होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर.